बीडच्या परळीतून एक मोठी बातमी समोर आली आहे। परळीतील व्यापारी अमोल डुबे यांचं 2 कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं। परळी अंबाजोगाई महामार्गावरील कनेरवाडी घाटामध्ये त्यांच्याकडून सुमारे 4 लाख आणि 10 तोळे सोनं घेऊन डुबे यांची सुटका करण्यात आली। या प्रकरणी डुबे यांच्या तक्रारीवरून परळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर आपण बघतोय डुबे यांचं कशा पद्धतीने अपहरण झालं आणि यानंतर 4 लाख आणि 10 तोळे सोनं घेऊन त्यांची सुटका करण्यात आलेली आहे। 2 कोटींची खंडणी देखील यावेळेस अपहरणकर्त्यांनी मागितली होती आणि परळीमध्ये व्यापारी अमोल डुबे यांच्याकडून सुमारे 4 लाख रुपये आणि 10 तोळे सोनं घेतल्यानंतर त्यांना आता सोडून देण्यात आलेलं आहे। मी माझ्या ऑफिसमधून निघालेला असताना मला काही अज्ञात इसमांनी गाडी आडवी लावून खाली पाडलं, मोटरसायकलवरून धरून गाडीत टाकलं, कनेरवाडी घाटात नेऊन माझ्याकडनं खंडणीची मागणी केली। किती खंडणी मागणी केली? त्यांनी 2 कोटीची खंडणी मागणी केली। त्यांचे 3 लाख रुपये आणि 87,000 रुपये जे आहेत त्यांच्या स्वतःजवळच्या दुकानाचा कॅश आणि 10 तोळे सोने त्यांना दिल्यानंतर त्यांना सोडलेलं आहे। त्याप्रमाणे परळी शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे आणि आरोपीच्या शोधाकरता सध्या 2 पथकं तयार केलेली आहेत। शोध चालू आहे।